नमस्कार मंडळी. जगन्नाथ पाटील आज भोईगावला स्वामी समर्थ मठामध्ये आलेलो आहे. या मठाची स्थापना आदरणीय संदीप म्हात्रे यांची आहे. 17 वर्ष या मठाला झालेली आहे आणि हे पहा भव्य असं स्वामी भवन आणि प्रसादालय इथे तयार झालेलं आहे. आता आपण पाहतोय स्वामी समर्थांच्या मठाच्या मध्ये निरनिराळ्या महनीय व्यक्तींनी इथे भेट दिलेली आहे. प्रथमतः आपण हे सजवलेलं असं निरनिराळ्या गणपतीच्या मूर्ती इथे दर्शनासाठी सुशोभित स्वरूपात आणलेल्या आहेत आणि ही देवतांची रूपे आपण पाहतोय. इथे साईबाबांची मूर्तीची स्थापना केलेली आहे. आणि आता पहा हे संत महंत आपल्या पुढे दर्शनासाठी गजानन महाराज दिसतात, शंकराचार्य दिसतात, अवधूत दिसतात आणि स्वामी दिसत आहे आणि समोर विठोबाची मूर्ती आहे. आता आपण स्वामींच्या दर्शनासाठी जात आहोत. प्रशस्त आणि निर्मळ वातावरण आहे आणि या ठिकाणी प्रथमतः गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आणि सदैव तत्परसे वायुदेव इथे हनुमंताच्या रूपामध्ये विराजमान आहेत. आणि आता आपण पाहतोय ही भव्य मूर्ती. हे 18वं वर्ष आहे या मठाच्या स्थापनेला आणि हजारो लोक इथे येत आहेत, दर्शन घेत आहेत, तृप्त होत आहेत. पहा पिंडी आहे आणि ही अत्यंत भव्य दिव्य अशी मूर्ती आणि मागे दत्तात्रय आहे. आपण इथे कधी आल्या नसाल तर जरूर या, दर्शनाचा लाभ घ्या. खरं म्हणजे अक्कलकोटचे स्वामी इथे आलेले आहेत भक्तांच्या दर्शनासाठी. आणि 18 वर्षापूर्वी आदरणीय संदीप म्हात्रे यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपली एलटीतली नोकरी सोडली आणि या भक्ती मार्गाला लागलेत. आपण या, पहा, आशीर्वाद घ्या. धन्यवाद.